शटर खुली नहीं तो कर्फ्यू लग गया, कदाचित तसंच इथं म्हणावं लागणार आता की रोशनने एंट्री घेतली का आणि पारितोषिक इथं मात्र पुकार करायला सुरुवात देखील झाली. रोशन करता मी बराचदा म्हणतो की मामाच्या गावात क्रीडा खेळ दाखवणं हे एक वेगळी मजा आहे आणि त्याच रोशन पाटील या स्पर्धेकरता महत्त्वाची भूमिका आयोजन करण्याची त्याची देखील आहे. अनेक अनेक नियोजन त्यांनी देखील सजवली आहेत. उमर फक्की आणि रोशन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या क्रीडांगणावरती दाखल झाली आहे. बोबा 11 खानिवली आदरणीय श्यामदादा हजारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संगदीप जाधव, टीम सापरोंडे. चला मॅचला इथे होतीये पूर्वार्धाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. पहिला बॉल घेऊन बॉल तयार. समोर द टायगर ऑफ खानिवली मिस्टर उमर पक्की सध्या संघर्ष जरूर करतोय, परंतु इथे सुरुवात. पहिलाच बॉल फोर्स दिलाय बॉलला. बॉल चालाय मिड विकेटच्या क्षेत्रातून अत्यंत वेगानं. इट्स ॲज अ स्वीप ॲज अ ॲरो. चौकार. 4 धावा. फटका कन्वर्ट केला. ताकद लावली. उमर फक्कीनं खांद्यातून पूर्णतः झोकून दिलं या स्ट्रोकला आणि तदनंतर चेंडू अक्षरशः बाणाच्या वेगानं अगदी बाउंड्रीच्या बाहेर आला. पहिल्याच बॉलवर संकेत दिलेत उमर फक्कीनं. येस आय एम द रेडी फॉर फाईट. संघर्ष करण्याकरता मी देखील सज्ज आहे. संगदीप जाधव पुन्हा एकदा सज्ज. आपटून टाकलाय उमर फक्की. स्ट्रेट डाऊन द इन फ्रंट ऑफ द विकेट. ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकलाय चेंडू. या बॉलवर देखील उमरला मिळतील धावा. तो इथे मात्र षटकार. 6 धावा. इथून तिसऱ्या फेरी करता चाल मिळते. पण जे यातील विजयी संघ आणि यंगस्टार कुडूस अशी लढत निश्चितच पाहायला मिळेल आणि मग तिथे प्रतीक्षेत असतील त्यातील विजयी संघाच्या विरोधात खेळण्याकरता आपटी संघ. यंगस्टार आपटी बी देखील आज म्हणजे अक्षय सर कमीत कमी मागच्या अनेक स्पर्धा आपटी संघानं गमावल्या तरी देखील कुठेही न डगमगता कुठेही न हारता मनामध्ये कुठल्याही प्रकारचं दडपण न आणता पुन्हा एकदा ते जिद्दीनं संघर्ष पुन्हा पुन्हा करतायत. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर संगदीप जाधव. फटका चांगला आहे उमर फक्कीचा. हा स्ट्रोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. एक गोष्ट आवर्जून सांगेन की कोणी वळून पाहिलं नाही म्हणून माळा राणावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनी साथ सोडली परंतु पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही. कदाचित उमर फक्की करता हे वाक्य तंतोतंत लागू पडतंय. काय बॅटिंग करतोय हा फलंदाज. तिसऱ्या बॉलवर देखील आला इथे चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक संगदीप जाधवचा खरपूस समाचार घेतला गेलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक जे आहे त्यावर आक्रमण चढवली गेली आहेत. द टायगर ऑफ खानिवली मिस्टर उमर फक्की जो खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून इथे मात्र सज्ज आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल स्टेप आउट होऊन मात्र शफल झालाय आणि पुढे येऊन हा खेळण्याचा प्रयत्न. बॉलवर लॉंग ऑन मधून एक सिंगल जी धावफलकावर कनेक्ट होईल. संघाची टोटल पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती आणि रोशन पाटील करता पारितोषिकांची खैरात आहे. कारण आज ते मामाच्या गावात आहेत. आदरणीय वैभवजी पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. परंतु आपण हा राहिला विनोदाचा भाग. यंदाच्या हंगामात रोशन पाटील देखील भन्नाट फॉर्म मध्ये. त्यामुळे एक अपयश आलं म्हणून रोशन पाटील त्याला खचून चालणार नाही. फटका चांगला आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा. दुसऱ्यांदा शून्याचा शिकार. इथे मात्र गोल्डन डक शून्याचा चष्मा घालून पुन्हा एकदा निघाला परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
चेंडू इथून शिल्लक आहे. वैभव पाटील यांच्या वतीनं रोशन पाटील यांच्याकरता रनअप साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. प्रेम आहे आणि निश्चितच विनोद देखील होणं फार गरजेचं आहे. खानिवली संघाचा अतिरिक्त खेळाडू इथं पाठवा लवकर, कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता. टीम खानिवली आपला अतिरिक्त खेळाडू इथं असणं अनिवार्य आहे. गोलंदाज तयार संगदीप जाधव. या षटकातला शेवटचा बॉल. इथे पहा उमर फक्की सारख्या खेळाडूला जीवनदान दिलंय, ज्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असावी बॅट कटची आणि यष्टी रक्षकानं झेल दरडी मातेला केलाय दान. खानिवली संघ जर 1 मिनिटाच्या आत आपला इथं अतिरिक्त खेळाडू आला नाही तर किमान 2 धावांची पेनल्टी इथे ऑफिशियली ऍड होईल, याची देखील नोंद घ्या. योगेशजी भोईर चिंचगरपाडा यांच्या वतीनं टीम माही एंटरप्राइजेस सापरोंडे यांच्याकरता शुभेच्छा आल्यात. योगेशजी आपलं मनापासून धन्यवाद. विशाल लोखंडे सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उमर फक्की आणि विशाल लोखंडे सध्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज आहे. अथर्व पाटील जो गोलंदाजीची धुरा इथून मात्र सांभाळेल. 3 षटकांची लढत आहे. वाऱ्याचा फ्लो जो आहे तो आता मात्र वाढत चाललाय, त्यामुळे फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना जेव्हा जेव्हा उजव्या हाताचे फलंदाज खेळतील तेव्हा तेव्हा पूरक वातावरण इथे मात्र निश्चित प्राप्त झालंय. चला स्टार्टअप द्या. अथर्व पाटील या षटकातला पहिला चेंडू हाताळण्याकरता इथून मात्र सज्ज. पहिलाच बॉल फटका फसलाय. अगदी जीवाच्या आकांतानं छलांग लगावण्याचा प्रयत्न झाला, त्यावर एकच धाव इथून धाव फलकावर कनेक्ट केली गेली. टीमची धावसंख्या 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 11 चेंडूंचं सत्र इथे शिल्लक आहे. बोबा 11 खानिवली जोपर्यंत उमर फक्की क्रीडांगणावरती आहे तोपर्यंत बोबा 11 खानिवली संघाकरता एक जमेची बाजू आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावे आहेत आणि मी बऱ्याचदा म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि तो परमनंट क्लास ज्या खेळाडूच्या मनगडामध्ये तोच उमर फक्की सध्या स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. आखू टप्प्याचा बॉल ज्याला पूल केलाय तो ठरतोय सक्सेसफुल. बॉल चाललाय इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. या धावसंख्येवरती 2 बॉलचा खेळ संपलाय. अथर्व त्याच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलं. वाऱ्याच्या गतीचा वापर इथे केला गेलाय फलंदाज उमर फक्कीच्या माध्यमातून. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अथर्व पाटील जज केले बॉलला आणि ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतात. एक्स्ट्रा धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते. निश्चितच धावांची गती जर आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. उमर फक्की या षटकातील 3ऱ्या बॉलचा तो सामना इथून करेल. एका बाजूला माही एंटरप्राइजेस सापरोंडे आणि त्या विपक्षामध्ये बोबा 11 खानिवली. बॉल तयार. फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. शुभम पाटील एक प्रतिभा संपन्न खेळाडू. या बॉलवर फक्त एक सिंगल इथून कनेक्ट होईल. या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 24 धावा. 24 ऑन स्कोर कार्ड. आयुष्यात आहे ना, आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुमच्या समोर किती मोठ्या अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींना मात्र जरूर सांगा आयुष्यातली ध्येयवेळी स्वप्न आपली किती मोठी आहेत आणि त्याच स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता कदाचित आजचा हा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य ठरवणारा असणार आहे.
इट्स आउट. OUT. बॅटची इन्व्हॉल्वमेंट, कडा घेतली आणि पंचांकडनं देखील इशारा आलाय. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. विकेटचं झालंय पतन. मिस्टर विशाल लोखंडे ज्याला परतावा लागणार आहे. चोवीस या धावसंख्येवर धक्का बसलाय. तो क्रमांक 2चा नवीन बॅटर आयान मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मिस्टर आयान बॅटिंग करता आलाय. चेंडूंचा खेळ संपलाय. तो 4. दुसरं षटक मिस्टर अथर्व पाटील, डावखुऱ्या हाताचा जादूगर. फटका पुन्हा एकदा वळवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ दी विकेट. एकच सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंचं सत्र संपलंय. शेवटचा एक बॉल इथून मात्र शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली आज सापरोंडे संघानं. पहिलं षटक फेकलं. संगदीप जाधव थोडासा महागडा जरूर ठरला, परंतु तदनंतर अथर्व पाटीलनं लगाम जरूर लगावला धावसंख्येला. अतिउत्साह. 2 कॅच सोडल्यात उमर फक्कीच्या. कदाचित त्या तिसऱ्या षटकात इतक्या महागात पडतील की त्याचं नॅचरल जे रूप आहे उमर फक्कीचं, तो निश्चितच इथून दाखवू शकेल. कारण जखमी वाघाला दुसऱ्यांदा संधी देणं हे फार धोकादायक आहे. मी बऱ्याचदा दाखले देतो की ज्यावेळी 264 धावांचा विक्रम रोहित शर्मानं घडवला त्यावेळी थिसारा परेरानं त्याचा झेल सोडला होता आणि तिथून तो 264चा विक्रम घडला. ज्यावेळी 438 मारल्या ऑस्ट्रेलियानं त्यावेळी हर्षल गिब्सचा झेल सोडला मायकल क्लार्कनं स्लिप पॉईंटमध्ये आणि तिथून 175 त्यानं ठोकल्या 108 बॉलमध्ये आणि विक्रम अगदी झाला तो. 443 धावा सर केल्या साऊथ आफ्रिकेनं. अनेक दाखले आहेत क्रिकेटमध्ये. ज्या वेळी झेल सुटल्या त्यावेळी विक्रम घडलेत. इथे मात्र तिसरं षटक. शुभम पाटील, सापरोंडे एक्सप्रेस, लेदर क्रिकेटवर असलेलं प्रभुत्व आणि टेनिस बॉल क्रिकेटवर त्यानं कमी वयात गाजवलेलं अधिराज्य आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शुभम पाटील सज्ज. षटकातला पहिलाच बॉल. सापरोंडे खरं तर जेव्हा जेव्हा खेळते ना निलेशजी, स्वर्गीय हेमंत भोईर यांची आठवण अगदी अचूक आणि जरूर होते. म्हणजे आज जर हेमंत भोईर असते तर काहीतरी वेगळा विजय जल्लोष असता. इथे पहा फटका ग्लान्स केलाय. सरळ वाऱ्याच्या दिशेचा फायदा इथे मात्र होईल. बॉल चाललाय आयांच्या बॅट मधून आलाय. दमदार फटका, षटकार. शुभम पाटीलला आसमान दाखवलं, अक्षरशः दिवसा तारे दाखवले असंच इथे म्हणावं लागणार आहे. मोठ्या फलंदाजाच्या विरोधात केलेलं आक्रमण. आयान फार नवीन खेळाडू आहे त्याच्यामुळे त्याला ठाऊक नाही शुभम पाटीलची क्षमता काय, त्यामुळे अगदी बिंदासपणे तो देखील खेळ करतोय. फटका पहा फसलाय. करविलीनेर मोशन घेत बॉल चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुदर्शन राऊत अत्यंत वेगानं आले होते. त्यानंतर एक सिंगल इथून कनेक्ट केली गेली. अगदी उमर फक्कीला संधी देण्याचं काम आयाननं इथून केलंय. अगदी धावसंख्या जर आपण पाहिली 32 या आकड्यावरती शेवटच्या 4 चेंडूंचं सत्र जे शिल्लक राहतंय. लास्ट 4 डिलिव्हरीज. गोलंदाज तयार. या षटकातला तिसरा चेंडू घेऊन शुभम पाटील, सापरोंडे एक्सप्रेस. फटका पुन्हा एकदा सरळ ग्लान्स केलाय. वडा एफर्ट्स, काय प्रयत्न आहेत. छलांग लगावली, अक्षरशः चित्यासारखी झडप टाकली बॉलवर आणि ते धावा कनेक्ट केल्या. 2 तब्बल त्यानं धावा वाचवल्या त्या 4. प्रत्येक संघाला असंच वाटतं ना की माझाच संघ जिंकावा, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही खेळाडू वृत्तीनं प्रदर्शन कराल ना तेव्हा तेव्हा क्रिकेटमध्ये तुमचं ब्रँड नाव तयार होईल.
अगदी बऱ्याचदा आपण पाहतो इथे पंचांचा जो निर्णय किंवा ज्या पद्धतीने त्या झोनमध्ये पडताळून पाहिलं जातंय, कशा पद्धतीने चेंडूला स्टॉप केलंय. टोटली सेफ, फक्त 2च धावा. त्याची पोझिशन जर तुम्ही आताही लाईव्ह वर पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचली 34. पूर्णतः तो बॉल ज्यावेळी पुशअप करतोय त्यावेळी तो हवेत आहे. त्यानंतर चेंडू टेक ऑफ करण्याकरता तो पूर्ण सीमारेषेच्या आत येऊन त्यानं चेंडूला थांबवलंय. त्यामुळे इथे फक्त 2च धावा दिल्या जातील. शेवटचे 3 बॉल शिल्लक. बॉल तयार. उमर फक्की टिपिकल फॉर्म मधला. इथे मात्र पहा, जखमी वाघाच्या तोंडाला लागलेलं रक्त आणि इथे त्यांना डरकाळी योग्य क्षणी फोडली आहे. षटकार. 6 धावा. 2 झेल या खेळाडूच्या. 2 झेल सुटल्यानंतर त्याला मिळालेल्या संधीचं सोनं तो इथून करतोय. संघाची टोटल बोबा 11 खानिवली 40 या आकड्यावरती. 4-0. 40 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या षटकातला पुढचा बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शुभम पाटील. फुलटॉस होता. लोअर फुलटॉस बॉलला फोर्स केला लॉंग ऑफ मध्ये आणि आता चुकी जिथे होडे नाही. उमर फक्कीला परतावं लागणार आहे. आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. उमर फक्कीनं त्याचं जे काम, त्याला जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी इथून मात्र त्यांना निभावली. एकंदरीत 30 धावांची बलाढ्य इनिंग त्यानं या 3 षटकांच्या मॅच मध्ये साकार केली आहे आणि संघाच्या 40 या धावसंख्येमध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विशाल नाईक, टीमचा कॅप्टन, सध्या क्रीडांगणावरती शेवटच्या चेंडूचा सामना करण्याकरता तो इथून मात्र पोहोचला. बॉल तयार. षटकातला शेवटचा बॉल. शुभम पाटील. अगदी हा फटका सिलिमिडॉन मधून लॉंग ऑनला चाललाय. अथर्व पाटील त्या झोन मध्ये वेगानं फेक केली आणि त्याचं प्रायश्चित्त अतिरिक्त एका धावमध्ये भोगावं लागणार आहे. 2 धावा होतील कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली 42 या आकड्यावर. विजयाकरता 43 धावसंख्येची गरज आहे. माही एंटरप्राइजेस सापरोंडे संघाला हा सामना जर जिंकायचा आहे तर विजयाकरता तब्बल 43 या धावसंख्येची गरज आहे. यानंतर आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. तुमच्यासोबत जोडले जातील अक्षयजी पांडव. मी तुर्तास थांबतो आणि या स्पर्धेतून रजा घेतो. निश्चितच धन्यवाद. उद्या भेटूयात ठीक सकाळी 10 वाजता.
परंतु इथे सुरुवात पहिलाच बॉल फोर्स दिलाय बॉलला बॉल चालाय मिड विकेटच्या क्षेत्रातून अत्यंत वेगानं इट्स ॲज अ स्वीप ॲज अ ॲरो चौकार 4 धावा पुन्हा एकदा सज्ज तुम्हाला लाईव्हच्या स्वरूपाने उद्याचे जे सामने आहेत ते दाखवले जात आहेत अगदी रंगतदार लढती उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि अगदी लाजवाब बॅटिंग पूर्वार्धाच्या खेळामध्ये फलंदाज उमर फक्कीच्या माध्यमातून आपल्याला त्या दर्जेदार रन्स दाफलकावर जोडत असताना पाहायला मिळाला 30 धावसंख्येची एक विध्वंसक इनिंग उमर फक्कीनं मैदानाच्या आतमध्ये खेळली चला मॅच सुरू करायची आहे वेळ न घेता लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे उद्याच्या दिवसातील पहिला सामना असेल टीम घोटगाव आणि अंबोडीमध्ये दुसरी मॅच गणेशपुरी आणि कोंडले तिसरी मॅच असेल टीव्हीजी दांडी आणि अजय हनुमान एंटरप्राइजेस वडवली भाटाळे आणि मोइनुद्दीन 11 राया आणि शेवटची मॅच असेल गौरांग 11 सातपाटी आणि भातवडपी मॅचला सुरुवात होते पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय विशाल जो या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि त्याच्या विरोधात आक्रमण जस्ट शॉट 1 बाउन्स ओव्हर द रोड बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय 4 च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0-4 या आकड्यावर पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल डाव्या पडला आणि अतिरिक्त बाहेर राहिला पंचाने वाईट म्हणून करार केले विशाल आणि शुभम दोन युवा टॅलेंटेड खेळाडूंमधला संघर्ष स्वप्नीलजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाची कॅश प्राइज आहे शुभम जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या विरोधामध्ये विशाल यावेळेस मात्र हा चेंडू पाहिलाय सोडून दिलाय पंचांनी तिथे आपली कामगिरी पूर्ण केली इशारा केला व्हाईटचा बॅक टू बॅक दुसरा बॉल जेव्हा क्रीज लाईनच्या पुढे पडेल शुभम तेव्हा तो वाईटच असतो हा नियम आहे धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय 2 एक्स्ट्रा बॉल ते तिथे हाताळले गेलेत व्हाईटच्या बरोबर धावसंख्या 6 वर 2 एक्स्ट्रा रन मिळालेत बाउंड्री आली होती जस्ट शॉट तिला षटकारामध्ये कन्वर्ट केलंय गोलंदाजानं फुल टॉस मिळाला आणि त्याला फुल टॉल वसूललाय बॉलला खेळलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार मिड विकेटच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोड बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय 4 जर सलग 3 चेंडू 3 षटकार मारले तर दीपकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल 2 बाउंड्रीज खेळल्यात शुभमने इथं ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 2 चेंडूचा खेळ समाप्त एखेरीस विशाल या आधीच्या मॅच मध्ये त्याच्या विरोधात रन बनवणं अक्षरशः जिकरीचं बनलं होतं कठीण बनलं होतं त्याच विशालच्या विरोधात इथे आक्रमण
ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यातील विजयी संघ आणि टीम यंगस्टार कुडूस ज्याच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पुढेच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्ज होते. समोर शुभम पाटील आहे. बघूया शुभम तो कशा पद्धतीने खेळ करेल. विकेट किपरला यावेळेस क्लोज बोलवलं गेलंय. शॉर्ट स्क्वेअर लेग घेतलाय आणि त्यानंतर मिड विकेटला थोडस काऊ कॉर्नरच्या बाजूने ठेवलं गेलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुलटॉस होता. ऑन साइडला खेळला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं गेलंय. डबल करतात इथे प्रयत्न नाहीये. एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ. त्यानंतर 11 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. चांगली कामगिरी ती तुम्हाला मैदानाच्या आतनं साध्य करावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. मात्र तिथे चुकी होतीये आणि त्या चुकीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जी 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ तो समाप्त झालाय. 4चा खेळ समाप्त झालाय. 2 वाईट आलेत. त्यामुळे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सप्रोंडे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय. जे पट्ट्याच्या पुढे बसलेत आपल्याला उठून त्या पट्टीच्या मागे जाऊन बसायचंय. सप्रोंडे संघ त्या भगव्या पट्ट्याच्या मागे जाऊन बसायचं आपल्याला, अन्यथा पेनल्टी लागेल. धावसंख्या एकंदर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. पुढचा बॉल शुभम पाटील करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विशाल. यावेळेस मात्र चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ मध्ये. जोपर्यंत बॉलला त्यानं उचललाय कुठल्या प्रकारची रन जी दाफलकावर सोडली जाणार नाही. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण ते सेटअप केलंय. जिथनं शुभम चांगला रन्स घेत होता काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावर तिथे एक क्षेत्ररक्षक लावलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग घेतलं आणि त्याला काहीतरी अतिरिक्त करायला तिथे लावलं आणि त्यामध्ये जे चौकार आहेत ते कुठेतरी रोखले गेलेत. पुढचा बॉल गोलंदाज विशाल कडनं शुभम पाटील करता. शॉर्ट ऑफ प्लेन आहे. मात्र शुभमच्या आज बॅट मध्ये बॉल मिडल होताना पाहायला मिळत नाही. हा अगदीच अकुटप्प्याचा बॉल होता आणि पुल करता तो शुभमला ओळखलं जातं. तो पुलचा फटका तेवढासा पॉवरफुल तो त्याला ठरवता आला नाही. बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. 13 धावा दाफलकावर लागला. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 15च्या सरासरीनं रन्स बनवायचे 30. पहिला ओव्हरचा खेळ 13 धावा दाफलकावर आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता विष्णू खुताडे जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. प्रचंड वेगानं हवा ती मैदानावरनं वाहतीये. त्यामुळे बॉलला बॅटवर घेणं ते सध्या गरजेचं आहे. बॉलला जर बॅटवर घेतलं गेलं तर निश्चित यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे. बटन बॉल मध्ये कनेक्शन ते प्रॉपर नाहीये. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल ज्यावर एक निर्धाव चेंडूची मोहर उमटवली आहे. विष्णू खताडे याच करता ओळखला जातो.
खूप वर्ष अगदी आपली दर्जेदार गोलंदाजी त्यानं सातत्यानं दाखवली आहे तो विष्णू खुताडे. यावेळेस मात्र शुभम पाटील बॉलला उडवतोय. यावेळेस परफेक्ट मिडल केलंय त्यामुळे बॉल मैदानाच्या आत भेटणार नाही. चेंडू सीमारेषा पार. शुभम पाटीलचा या डावाचा पहिला खणखणीत दणदणीत स्ट्रोक षटकार. च्या मदतीनं धावसंख्या 20 या आकड्यावर. अजूनही 23 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा शॉट प्लेन. मात्र यावेळेस पुन्हा एकदा पूल आणि हुकचं मिश्रण जरी फसलं असलं तरी क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल संपूर्ण बोबा 11 टीमला. बॉल पहिल्या टप्प्यात अखेर सीमा रेषा पार. फरार झालाय. मिळतोय चौकार 4. ₹500. पुढचा बॉल. पुन्हा एकदा शॉट प्लेन. यावेळेस बॉल झालाय परफेक्ट मिडल. निघून जाईल दूर सीमारेषा पार. विष्णू खुताडेच्या विरोधात शुभम पाटीलचं आक्रमण. षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. बघूया येणाऱ्या 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा शुभम पाटील बॉलला उडवून फेकून देतोय. विष्णू खुताडेच्या या ओव्हरला अगदीच मोठं केलंय. शुभम पाटीलनं या ओव्हर मध्ये खेळले 3 षटकार आणि 1 चौकार ज्यामुळे धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 36 धावा. विजयाकरता अवघ्या 7 धावसंख्येची गरज. पाच चेंडूचा खेळ झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि बॉल बिहाइंड विकेट चाललाय. तिथे जोपर्यंत उचलला एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 37. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि या 6 चेंडूमध्ये धावसंख्या बनवायची आहे फक्त 6. सहा चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. शुभम पाटील आज काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतनं दाखवतोय. अक्षरशः धुडगूस घालतोय. लाजवाब खेळ त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. मॅचला एकदम सोपं केलंय त्यानं. त्याला धुवाधार बॅटिंगनं, लाजवाब फलंदाजीनं. विष्णू खुताडेचा 1 षटक आणि या मॅचचा अक्षरशः चेहरा बदललाय. जी मॅच सुरुवातीला आपल्याला असं वाटत होतं की ही मॅच सहजतेनं टीम
खानिवली आपल्या बाजूने खेचेल त्या मॅचला शुभमनं आपल्या गुणवत्तेनं आपल्या काबिलियतनं आपल्या दमदार बॅटिंगनं आपल्या बाजूने खेचलंय. सन्माननीय माधवजी चौधरी दिनकरपाडा इथून या स्पर्धेकरता उपस्थित होत आहेत. माधवजी चौधरी आपलं मनपूर्वक स्वागत. इथे मात्र थोडासा खाली राहिला, एक सिंगल करता खेळलेत, एक सिंगल दाफलकावर जोडली गेली. खरंच 6 चेंडूचा खेळ ज्यामध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 38 धावा. मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभतायत, ते सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला उडवलंय सरळ मारसे पार. इथे या षटकारानं खेळ खल्लास विजयी होतीये टीम सापरोंडे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचे टीम माही 11 सापरोंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम यंगस्टर कुडूस आणि माही 11 सापरोंडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय.